our next concept is to find sum of terms in a geometric progression. Geometric progression मध्ये ज्या काय आपल्याला टर्म दिलेल्या आहेत त्या टर्मची सम कशा पद्धतीने घ्यायची ती फाइंड करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे ओके ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सो सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ अ geometric progression. n इज एनी जनरल नंबर. पहिल्या n टर्म्स आपण घेतल्या आणि त्यांची आपल्याला सम हवे असेल तर ती कशा पद्धतीने फाइंड करणार आहोत आपण. Suppose this is our geometric progression ar square and so on up to nth term. Then sum of first n term of this geometric progression become Sn is equal to a into bracket 1 minus r raised to n divided by 1 minus r. या ठिकाणी कंडिशन आहे पहा mod r is less than 1 म्हणजेच काय तर ही कंडिशन म्हणजे आहे पहा -1 लेस दॅन r लेस दॅन 1 म्हणजे r ची व्हॅल्यू जी आहे ती -1 आणि 1 च्या मधली पाहिजे. ओके -1 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा लहान तर त्या केसमध्ये ती सम काय येणार आहे ती सम येणार आहे Sn इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 1 मायनस r रेज टू n डिवायडेड बाय 1 मायनस r. इथं s ला जो सफिक्स आहे तीच पॉवर r ला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. नेक्स्ट फॉर्म्युला जर आपला r हा लेस दॅन 1 नसेल तर तो काय असेल तो ग्रेटर दॅन मॉड ऑफ r इज ग्रेटर दॅन 1 असेल म्हणजेच काय सो r is less than -1 and r is greater than 1. ओके या दोन कंडिशन आहेत म्हणजे r हा -1 पेक्षा लहान असेल किंवा तो 1 पेक्षा मोठा असेल. ओके त्या केसमध्ये आपली सम असणार आहे Sn असणार आहे Sn इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट r रेज टू n -1 अपॉन r -1 म्हणजे r ची पॉवर टर्म फक्त अगोदर घ्यायची साइन तेच फक्त इंटरचेंज करायचे दोन्ही टर्म ठीक आहे न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. सो दिस इज द sum of first n terms if r is greater than 1 and less than -1. जर r हा एक्झॅक्टली 1 असेल तर त्या केसमध्ये आपला Sn असणार आहे n इंटू a नंबर ऑफ टर्म्स इंटू फर्स्ट टर्म. ओके तर या पद्धतीने हे फॉर्म्युले आहेत फर्स्ट n टर्मची सम फाइंड करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला सम पाहिजे फर्स्ट n टर्मची आणि आपलं जॉमेट्रिक प्रोग्रेशन दिलेलं आहे पाहिजे तर या ठिकाणी आपण लिहिणार आहोत फर्स्ट टर्म a इज 0.7 देन कॉमन रेशो r इज नेक्स्ट टर्म डिवाइडेड बाय प्रीवियस टर्म सो दिस बिकम 0.7 डिवाइडेड बाय 7 एक पॉइंट मी शिफ्ट केला म्हणजे काय करणार आपण दोन्ही मधला एक एक डेसिमल शिफ्ट करतो आपण म्हणजे 10 ने मल्टिप्लाय डिवाइड करतो तर येणार आहे 0.1. सो दिस इज अवर r 0.1. ओके अँड देयरफॉर Sn is equal to आता r जो आहे तो कसा आलेला आहे आपला r is lies between that means 0.1 mod of 0.1 is less than 1. ओके mod of 0.1 काय आहे 1 पेक्षा लहान आहे. सो यूज दिस फर्स्ट फॉर्म्युला a into bracket 1 minus r raised to n divided by 1 minus r. So using this formula we get a which is 0.7 into bracket 1 minus r. Value of r is 0.1 raised to n divided by 1 minus 0.1. ओके या पद्धतीने हे आपल्याला मिळून जाते. पुढे त्याला सिम्प्लिफाय पण आपण करू शकतो 0.7 into bracket 1 minus 0.1 raised to n divided by this 0.9. So this becomes 7 upon 9. आता हा n जर खूप मोठा असेल if n is very large then this value become approximately 0. So we get 1 minus 0 is 1. Okay. So I will write this as it is because we don't know what is value of n. Okay. So this is our final answer. Okay. Sum of first n terms in this geometric progression. Now what happened? How to find sum of all terms, infinitely many terms in a geometric progression. ओके इन्फायनाइट टर्म्स असतील आपल्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये तर त्या केसमध्ये सम येणार आहे पहा a डिवाइडेड बाय 1 मायनस r. ओके ही जी सिरीज आहे आपली सिक्वेन्स आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे ते कुठपर्यंत जाते अप टू इन्फिनिटी पर्यंत जाते आणि त्या केसमध्ये त्याची सम असणार आहे. सो वी डिनोट दिस बाय सिम्पली s. सो s इज इक्वल टू a डिवाइडेड बाय 1 मायनस r. ओके वरचा न्यूमरेटरला फक्त a राहतो आणि डिनॉमिनेटर इथं जो आहे तो ॲज इट इज 1 मायनस r व्हेन mod r इज लेस दॅन. ओके मॉड r हा 1 पेक्षा लहान असेल. मॉड r लेस दॅन 1 म्हणजे काय तर r ची व्हॅल्यू ही
-1 पेक्षा मोठी असणार आहे, 1 पेक्षा लहान असणार. तर दोघांच्या मध्ये पाहिजे. -1 पेक्षा तो मोठा पाहिजे आणि 1 पेक्षा लहान पाहिजे. व्हॉट हॅपन इफ मॉड r इज नॉट लेस दॅन 1, म्हणजे r हा -1 आणि 1 च्या मध्ये नसेल तर आपली सम जी आहे इन्फायनाइट सम ती एक्झिस्ट होणार नाही. डज नॉट एक्झिस्ट फॉर r ग्रेटर दॅन इक्वल टू 1. ओके, फॉर एक्झाम्पल we have given this geometric progression and we required the sum. So here a is -3 and r is equal to 1 divided by -3. बरोबर, पुढची जी टर्म आहे त्याचा रेशो घ्यायचा आहे प्रिव्हियस टर्म बरोबर. ओके, प्रत्येक टर्मचा रेशो त्याच्या प्रिव्हियस टर्म बरोबर घ्यायचा. तो जो रेशो येईल तो म्हणजे आपला r असणार. या ठिकाणी 1 डिवायडेड बाय -3 आलं -1/3. पुढे जाऊन तुम्ही -1/3 डिवायडेड बाय 1 घेतलं ते पण -1/3 येणार आहे. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही 1/9 डिवायडेड बाय -1/3 घेतलं ते सुद्धा -1/3 येईल. म्हणजे हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे ज्या ठिकाणी r आहे -1/3. and therefore mod r is equal to mod of -1/3 which is less than 1. -1/3 हा -1 पेक्षा मोठा आहे बरोबर. 1/3 घेतलं तर तो 1/3 हा 1 पेक्षा लहान आहे, त्याला मायनस साइन दिलं तर तो -1 पेक्षा मोठा होतो. therefore s is equal to a divided by 1 minus r. so this is equal to a is -3 divided by 1 minus r is -1/3. so we get -3 divided by 1 plus 1/3. so we get -3 divided by cross multiplication घेतलं 3 into 1 3, 3 plus 1 4 divided by 3. so finally we get minus, याचा reciprocal multiplied 3 into 3 9 divided by this 4. so -9/4 is our desired answer, some infinite sum of this geometric progression. now next concept is geometric mean. ओके, जसं अरिथमेटिक प्रोग्रेशन साठी अरिथमेटिक मीन होता, सेम वे जॉमेट्रिक प्रोग्रेशन साठी जॉमेट्रिक मीन आहे, विच इज डिनोटेड बाय GM. समजा आपल्याला 3 नंबर दिलेत A, Z आणि B. ओके, these are given 3 numbers which are in geometric progression. ते जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. तर त्या केसमध्ये मिडलची टर्म जी आहे G त्याला काय म्हणणार आहे आपण, जॉमेट्रिक मीन बिटवीन A and B. ओके, in general if a comma z1 comma z2 comma and so on zn comma b are in GP then all these middle terms are n geometric means between a and b. त्या मिडलच्या a आणि b च्या मधल्या सगळ्या ज्या टर्म आहेत n टर्म्स त्या काय आहेत, त्या तर जॉमेट्रिक मीन आहे. मग याच्यामध्ये पहिला g1 जो आहे तो असणार आहे a into r. ओके, पहिली टर्म जर a असेल तर पुढची काय असेल a into r, a into कॉमन रेशो r which is denoted by a into r म्हणजे काय असतो b upon a. okay, r is b. Let us discuss about some properties of geometric progression. So if a1, a2, a3, an and so on, this is a geometric progression with common ratio equal to r. कॉमन रेशो काय याच्यामध्ये r आहे. तर त्या केसमध्ये या ज्या जॉमेट्रिक प्रोग्रेशनची आपली जी सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्समधल्या प्रत्येक टर्मला एखाद्या नॉन झिरो कॉन्स्टंटने आपण मल्टिप्लाय केलं तर त्या केसमध्ये ती येणारी सिक्वेन्स जी आहे ती सुद्धा काय असणार आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असणार आहे. फॉर एक्झाम्पल सपोज अवर गिवन सिक्वेन्स इज 2, 4, 8, 16, अँड सो ऑन. आणि मी काय करतोय याला कंटिन्युअसली मल्टिप्लाय करतोय -3. So multiplying this by -3 we get -6, then -24, then this is -12, then -24 and so on. तर ही सुद्धा काय असणार आहे, आपली जॉमेट्रिक प्रोग्रेशन असणार आहे का. तर याच्यामधली पहिली टर्म बघा, पहिली टर्म आहे -6. दोन टर्ममधला रेशो घ्या, -12 डिवायडेड बाय -6 इज
प्लस 2, देन -24 डिवायडेड बाय -12 इज प्लस 2. म्हणजे रेशो जो आहे तो कॉमन येतोय, जो की आहे 2. ओके, दॅट मीन्स दिस इज अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ओके, ही सुद्धा काय आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी काय सांगते पहा, हे जे जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे याच्यामधल्या टर्मचा रेसिप्रोकल आपण घेतला तर ते सुद्धा काय असणार आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन असणार आहे विथ कॉमन रेशो 1/r. अगेन I will take same example. So example become 2, 4, 8, 16 and so on is in GP. Okay, is in GP. Then this at k is equal to -2, -3, this is also in GP. आता याच्यासाठी पहा रेसिप्रोकल घेतोय मी. Then reciprocal of 2 is 1/2, then the reciprocal of 4 is 1/4, 1/8, 1/16 and so on is also in GP. आणि या ठिकाणी कॉमन रेशो येतो होता पहा 2, इथं कॉमन रेशो 2 होता. देन याचा रेसिप्रोकल घेतला 1/4 डिवायडेड बाय 1/2 we get 1/2, 1/8 divided by 1/4 we get 1/2. So this is also in GP with common ratio r is equal to 1/2. याचा जो कॉमन रेशो आहे त्याचा रेसिप्रोकल असणार आहे या रेसिप्रोकल जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा कॉमन रेशो. सिमिलरली ती जी जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे त्याची एक पर्टिक्युलर पॉवर घेतली आपण, ओके, के पॉवर घेतली, तर त्या केसमध्ये ते सुद्धा काय असणार आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असणार आहे विथ कॉमन रेशो r रेज टू k. फॉर एक्झाम्पल, सेम एक्झाम्पल 2, 4, then 8, 16 and so on is in GP with r is equal to 2. Then at k is equal to काही घेऊ शकता तुम्ही, 2 घेतो मी, implies 2 raised to 2, 4 raised to 2, 8 raised to 2 and so on is in GP. ओके, हे सुद्धा जीपी मध्ये आहे. याच्यामधली फर्स्ट टर्म येते पहा 4, आणि आपण जर रेशो घेतला 4 raised to 2 डिवायडेड बाय 4 बिकम 4, म्हणजे कॉमन रेशो काय येतोय, 4 येतो विथ r is equal to 4, that means 2 raised to 2. ओके, इथला जो r होता पहिल्या ओरिजिनल जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधला, त्याची पॉवर काय येणार आहे, जो आपण की घेतलेला आहे तेवढी पॉवर त्याची येणार आहे. 3 घेतला असता तर 2 raised to 3 आला असता, या पद्धतीने. नेक्स्ट प्रॉपर्टी बिकम, आपली समजा ही जॉमेट्रिक प्रोग्रेशन दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये फायनाईट नंबर ऑफ टर्म्स आहेत, n पर्यंतच्या टर्म आहेत, 8 पर्यंतच्या टर्म आहेत याच्यामध्ये. तर या केसमध्ये पहिली टर्म आणि लास्टची टर्म यांचा प्रोडक्ट इक्वल टू काय असणार आहे, सेकंड टर्म इनटू सेकंड लास्ट टर्म, देन थर्ड टर्म इनटू थर्ड टर्म फ्रॉम एंड, सो a3 into an minus 2 and so on ar an minus r plus 1. तर या सगळ्या टर्म काय, हे सगळे प्रोडक्ट काय असणार आहेत, सेम असणार आहे. जसं अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपण काय करत होतो, डिफरन्स घेत होतो लास्टचा आणि पहिल्याचा, ओके, त्या पद्धतीने इथं काय असणार आहे, प्रोडक्ट असणार आहे. ओके, नाव अवर नेक्स्ट प्रॉपर्टी इज इफ a1 a2 a3 इज इन GP ऑफ नॉन झिरो नॉन निगेटिव्ह टर्म्स. ओके, या जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधल्या सगळ्या टर्म कशा आहेत, सगळ्या टर्म नॉन झिरो नॉन निगेटिव्ह आहेत, म्हणजे कुठलीही टर्म झिरो नाहीये किंवा कुठल्याही टर्मला निगेटिव्ह साईन नाहीये. तर त्या केसमध्ये लॉग a1, पहिल्या टर्मचा लॉग, दुसऱ्या टर्मचा लॉग, तिसऱ्या टर्मचा लॉग, प्रत्येकाचा लॉग घेतला आपण त्या टर्म मधला, तर ती मिळणारी जी आपली सिक्वेन्स आहे ती काय असणार आहे, ती असणार आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये. ओके, आणि याच्या विरुद्ध पण हे ट्रू आहे, व्हायसे व्हर्सा, मीन्स लॉग a1 लॉग a2 लॉग a3 हे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असेल, तर a1 a2 a3 हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असणार आहे. अगेन आय विल टेक सेम एक्झाम्पल, सपोज दिस 2, 4, 6, 8, 16, and so on is in GP. Then log 2, log 4, log 8 and so on is in
AP. ओके, इथं कॉमन रेशो काय आहे, R इज इक्वल टू 2 आहे आणि इथं कॉमन डिफरन्स D येणार आहे. D काय तर पहा, दोघांची वजाबाकी घेतली तर ते येणार आहे log 2. log 4 म्हणजे log 2 raised to 2 म्हणजे येणार आहे 2 log 2. सो ये 2 log 2 minus log 2 become log 2. So common difference become log 2. ठीक है. नेक्स्ट प्रॉपर्टी बिकम 3 नॉन झिरो नंबर्स ABC इन GP. 3 नंबर दिलेले आहेत आपल्याला आणि ते GP मध्ये आपण म्हणणार आहे कधी इफ अँड ओनली B² इज इक्वल टू AC. मिडलची जी टर्म आहे त्याचा स्क्वेअर इक्वल टू काय पाहिजे, दोन्ही एंडच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत असेल तर ते ऑब्विसली 3 नंबर जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असणार आहे. बोथ वे दिस इज ट्रू. नेक्स्ट प्रॉपर्टी बिकम इफ A इज फर्स्ट टर्म अँड L इज लास्ट टर्म. Here A is first term and L is last term of GP having n terms, then product of all terms is equal to. या ठिकाणी आपण प्रोडक्ट डिफाइन करतोय. पहिली टर्म आपल्याला माहित आहे जी आहे A आणि लास्ट टर्म आहे L आणि टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहेत आपल्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये n आहे. तर त्या केसमध्ये त्या n टर्मचं ऑल टर्मचं प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन काय असणार आहे, A इंटू L ब्रॅकेट रेस टू n डिवायडेड बाय 2. पहिल्या आणि लास्टच्या टर्मचा प्रोडक्ट घ्यायचा आणि त्याच्या पॉवरला नंबर ऑफ टर्म्स डिवायडेड बाय 2 घ्यायचं. दॅट विल बी द प्रोडक्ट ऑफ ऑल दीज टर्म्स. नाउ नेक्स्ट प्रॉपर्टी बिकम इफ a raised to x1, a raised to x2, a raised to x3 and so on, a raised to xn are in GP. ही पॉवर फंक्शन आहेत अगदी जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. तर त्या केसमध्ये याच्या पॉवरच्या टर्म आहेत x1, x2, x3 and so on xn. या अरिथमेटिक प्रोग्रेशन